कंपॅरिझन करण्यासारखी काहीच गोष्ट नव्हती म्हणजे. हां. कारण असं आहे की माझा स्वभाव असा आहे की गोइंग विथ द टाइम. हं. म्हणजे हर फिक्र को धुए में उडाता चला गया. हां. आणि जे आहे ते ॲक्सेप्ट करणं. हं, हं. म्हणजे ॲक्सेप्ट द थिंग ॲज इट इज. बरोबर. तसं अमृता जेव्हा आमच्या घरी येणार किंवा तिची एकबोट्यांच्या घरात येणार, हं, हं. तर ती मुलगीच आहे. ती म्हणजे म्हणतात ना आपल्या क्षणाची पत्नी आणि तसं क्षणाची सून आणि अनंतकाळची मुलगी आहे ती माझी. हं, हं, हं. त्यामुळे तो एक भाग होता. हं. दुसरी गोष्ट आत्ता ते दोघं बोलताना जे बोलले ते मला पुन्हा एकदा म्हणावंसं वाटेल की चार चौकात सांगू नको, हं. घरी गेल्यावर सांग किंवा एकांतात असताना सांग. त्याच्यामागे त्यांच्या नाटकातला जो मेसेज आहे लेखकाने दिलेला की लव पुरेसं नसतं, रिस्पेक्ट पाहिजे. महत्वाचं असतं. आणि म्हणूनच मला ते पहिला प्रयोग जेव्हा मी बघितला पुण्यातला, म्हणजे पुण्यातलाच प्रयोग मी बघितला, हं. त्यावेळेला मला ते जाणवलं की या दोघांमध्ये इव्हन आमच्या तिघांमध्ये किंवा आमच्या सगळ्याच फॅमिलीमध्ये म्हणजे बनेच्या बाजूनी आणि आमच्या बाजूने आम्ही एकमेकांना रिस्पेक्ट करतो म्हणून आम्ही एकमेकांना प्रेम करतो. बरोबर, बरोबर. आदर महत्वाचा. हां, तर तो जो संदेश आहे म्हणून मी खास आमच्या तिघांचा एक फोटो काढायला आला होता तिथे आणि इन्स्टावर टाकलं होतं की वी लव्ह बिकॉज वी रिस्पेक्ट. इच अदर. येस, येस. तर तो एक भाग महत्त्वाचा आहे आणि बाकी काही नाही, ती मुलगीसारखीच आहे. एक अगदी मजेने मी बोललो होतो पहिल्याच बैठकीत की माझी एकच अट आहे, बाकी काही अटी नाहीत, की माझ्यामध्ये तुम्ही येऊ नका, तुमच्यामध्ये मी येणार. म्हणून आम्ही सुखी आहोत हे निश्चित. बरोबर. मला जे करायचं ते करू दे, तुम्हाला जे करायचं तुम्ही करा, फक्त एकमेकाला सांगून माहिती असतं. कनेक्टेड राहू. बरोबर. सुनेमधले कोणते गुण तुम्हाला जास्त आवडतात? आता 2 वर्षात बरेच हा जो मी ठीक पहिला हे म्हणला झालं तो असेल. ॲक्सेप्ट ॲज इट इज, हं. तो तिच्याकडे उपजतच आहे. आय डोंट नो की म्हणजे आई वडिलांच्या संस्कारामुळे आहे का काय, पण मी कन्यादानच्या सेटवर तिला जेव्हा भेटलो ना, हं. तेव्हा पहिल्यांदा आमची ओळख झाली. तेव्हा पहिल्यांदा बाबांना भेटवलं होतं तिकडे हो, म्हणजे मी एक- तुमचं हो, म्हणजे- झाल्यानंतर? नाही, मी स्वतःहून गेलो होतो. तेव्हा अच्छा. त्याचं कारण असं होतं की एकतर शुभंकरलाही सिरियल मिळाल्यानंतर मला खूप बघायचं होतं की काय कसं चालू आहे ते. आणि तेव्हा असं काही प्रोपोगंडा नव्हता भेटवण्यामागे. जनरल बाबा यायचा माझ्या बरोबर किंवा मुंबईत त्याला मी घेऊन एक दोनदा गेलो होतो सेटवर. माझे मामा मामी पण घेऊन गेले आणि होते आणखीन set. एक त्याच्यामध्ये Just भावना सगळ्यांची होती. ओळख करून देतो तशी मी त्याला हिची पण करून दिली. त्याच्यामागे माझं जाण्यामागे एक भावना होती की अश्विनी असते तर गेली असती ना, नाही का. तर आपण पण जायला पाहिजे, काय करतोय आपलं मुलगा बघायला पाहिजे आणि वेदर ही इज ऑन द राईट ट्रॅक. एक पेरेंटिंग बरोबर. तो असतो तसा तो माझा दोस्त आहे पहिल्यापासून. म्हणजे अगदी जेव्हापासून त्याला समजायला लागले तेव्हापासून आम्ही कधी वडील मुलगा या नात्याने आम्ही कधीच Right. तसंच हिचं पण आहे, ती माझी मैत्रीणच आहे. हं. तर त्यामुळे आमच्यामध्ये तसा पण आणि त्याचाही आग्रह होता की तू ये एकदा, सगळ्यांना मला तुला भेटायला लावायचं आहे. हं, हं. तर जेव्हापासून मी तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आमचं एक जे बॉन्डिंग झालेलं आहे, अर्थात ते वेगवेगळ्या गमती जमतीतनं झाले. म्हणजे मी पुण्याचा, ती मुंबईची, ती पुण्याच्या काही टिपिकल सवयी, की दुपारी झोपावंच लागतं किंवा चहा आवडतोच पुणेकरांना. तर तिच्याही बाबतीत मी बरंच काय टॉन्टिंग करून आमचं ते छान दोस्ती. पण काय तिला तुम्ही टॉन्टिंग करायचं? काय नाही, मुंबईची आहे, तू झोपत जा दुपारी. 1 ते 4 बंद ठेवत होता सगळं. पुण्यामध्ये चालत नाही असं वगैरे वगैरे. अशा आमच्या गमती चालायच्या. आणि छान तिथे अविनाश नारकर सारखा एक सिनियर नट होता, तोही अर्थात माझ्याशी आधीपासूनच कनेक्टेड होता. हं. तोही समजून घ्यायचा. त्याने एकदा बोलता म्हणलं होतं की ह्या दोघांचं लग्न झालं ना तर फार चांगलं होईल. ओ, अविनाश सरांनी हो, हो सांगितलं म्हणजे एक प्रकारे असे खूप आमच्या जवळचे आहेत त्या काळातले ज्यांनी हे इनडायरेक्टली मॅनिफेस्ट केलं होतं आमच्यासाठी. हो. पण ते असतं मॅनिफेस्टेशन आणि दुसऱ्यांनी करणं अधिक नक्कीच, लगेच नक्कीच. चांगल्या गोष्टी करणं ते खरं तर हे आहे. नक्कीच. आणि त्यामुळे तिच्याबद्दल काही म्हणजे शी इज ऑल राईट, गुड. मुलाबद्दल काय सांगाल? मुलगा लग्न झाल्यावर बदललाय का? म्हणजे इंडिव्हिज्युअल बापरे मला एकदम सगळ्यांसमोर सांगू का सगळ्यांसमोर म्हणजे आज म्हणून तर कोट भरवलंय मी, फॅमिली कोट. पण मला सांगा, आता सुनेचं झालं, पण बऱ्याच जण आई वडिलांना हे टेन्शन असतं की लग्न झाल्यावर आपला मुलाकडचं सांगते मी, आपला मुलगा बदलेल, सुनेच्या हातात जाईल किंवा बऱ्याच गोष्टी आपल्याला पण थोड्याशा विचार करून कराव्या लागतील, याचं दडपण असतं. ते एक तर तुमच्या डोक्यात काय सुरू होतं आणि आत्ता लग्न झाल्यानंतर तुम्ही पाहताय तो बदललाय का? नाही की तो दुसऱ्या टीम मध्ये गेला आणि सून तुमच्या टीम मध्ये आली? हे प्रश्न साहजिक आहेत येणं, कारण आपल्या समाजाची रचना तशी आहे. हम्म, हम्म.
लग्न झाल्यानंतर मुलगा मुलीच्या अधीन जाईल किंवा मुलीच्या कडच्यांना असं वाटतं की मुलीने घर ताब्यात घ्यावं, अशा पद्धतीचं कुठल्याही विचारसरणीला मी मानत नाही. कारण कसं आहे की लग्न हे त्या मुलगा आणि मुलीचं नसून ते दोन परिवारांचं. आणि म्हणूनच पहिल्या क्षणापासून म्हणजे मला वाटतं याच घरामध्ये मी पहिल्यांदा भेटायला आलो होतो, याच बिल्डिंगमध्ये. तेव्हापासून आमच्या सगळ्यांचंच फॅमिली मेंबर्स एवढं छान बॉन्डिंग झालेलं आहे पहिल्या भेटीपासून. म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा आलो तेव्हा हे सगळे असे दारात उभे होते. तुम्ही म्हणलं अरे काय म्हणजे एखादा क्रिकेटपटू कसा बॅट्समन मध्ये असतो आणि स्लीप गली असे ते सगळे, म्हणून मी असं घाबरून तेव्हापासून जे आमचं सुरू झालंय. आणि आता मम्मी म्हणल्या तशा अमृताजी आहे की स्वामी हा आमचा सगळ्यांचा एक श्रद्धेचा विषय आहे, कॉमन. म्हणजे मी अगदी सांगायला आवडेल मला की मी पहिल्यांदा गेल्यानंतर यांना काय भेट घ्यावी की लक्षात राहील भेट, मला काय ते सुचत नव्हतं. म्हणून पुण्यातल्या मी फोटो फ्रेमच्या मार्केटमध्ये जाऊन अचानक मला एक स्वामींच्या डोळ्याची, म्हणजे डोळेच फक्त दिसतात त्याच्यात, एक फ्रेम मला आवडली. आणि मी जेव्हा ह्यांना आमच्या व्यायांना दिली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला, कारण ते स्वामींचे परमभक्त होते, मला माहित नव्हतं. सो दॅट इज म्हणजे कदाचित ते वरून आलेलं असेल की हेच यांना आवडणार आहे आणि इथून तुमचा आता प्रवास सुरू होणार. आता प्रश्नाकडे येतो की शुभंकर बदलला असं नाही म्हणता येणार, परंतु काही प्रमाणामध्ये तो आपण ह्या गोष्टी केल्या तर काय वाटेल इतरांना. आता माझं काही तसं बंधन नव्हतं. म्हणजे रात्री तो किती उशीर आला तरी मी फक्त एवढंच म्हणायचं की जास्त उशीर करू नको, तुला हेल्थचा प्रॉब्लेम येईल किंवा काय. तेव्हा ते तशी त्याला मुभा होती, पण अमृता आणि तो एकत्र आल्यापासून तो त्या गोष्टींचा विचार करायला लागला, एवढंच. आणि तो चांगला विचार आहे. येस. आणि तो त्या अर्थाने बदलला, हे चांगला बदल आहे. चांगला बदल, सकारात्मक बदल डेफिनेटली. तुम्हाला आज आणि ताब्यात जायचं म्हणाल तर ते दोघांनी मला ताब्यात घेतलं आणि मी त्यांना ताब्यात घेतलं. असं ताब्यात घेण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे एकमेकांच्या सोबतीनं आणि एका पेजवर सगळं सुरू आहे. मला आज इथे शुभंकरची त्या दिवशी आईविषयीची मी एक हे वाचली, पोस्ट वाचली, आणि खरंच डोळ्यात पाणी पण आलं की नकळत. आज अश्विनीताई असत्या तर कदाचित एक चौकोनी कुटुंब असतं, आणि कदाचित काय सांगाल ती कमतरता एक सुनेला जी आपण असं ना सासूचं जे हे असतं ते. बरं झालं हा प्रश्न विचारला, कारण एक गोष्ट माझ्या मनात होती ती कशी बोलायची याची मी वाट बघत होतो. मी आणि अश्विनी जेव्हा भेटलो, म्हणजे आमचं लग्न झालं, आमची लव्ह स्टोरीच आहे, 2.5 वर्षाची लव्ह स्टोरी. माहितीये. आणि ते पण नाटकामुळेच भेटले. हो माहितीये. तर तेव्हापासून आमच्या दोघांच्या मनात असं होतं की आपण दोघांनी कलेच्या क्षेत्रामध्ये एकत्र काहीतरी करावं. म्हणजे ऑन स्टेज असेल, ऑन स्क्रीन असेल. अर्थात ते जमलं नाही, म्हणजे माझ्या घरच्या जबाबदारीमुळे वगैरे, परंतु ते मी ह्या दोघांमध्ये पाहतो. आणि अश्विनीने पण तेच केलं असतं की तुम्ही पण ह्या दोघांमध्ये तेच, आमच्या दोघांचं जे एक पार्टनरशिप होती किंवा स्वप्न होतं काही म्हणजे तशी, की आपण दोघं कुठेतरी आहोत आणि आपल्या दोघांची अशी कुठेतरी एकत्र वाटचाल चालली आहे. बरोबर. असं जे आहे ते आम्ही पाहतो. आणि अर्थात अश्विनी काय तिने डोक्यावरच घेतलं असतं. मी तिला म्हणलं सुद्धा, गोड होत्या त्या. पहिला प्रयोग जेव्हा होता तेव्हा म्हणलं होतं की तिने इतक्या लोकांना फोन केले असते की माझ्या मुलाचं आणि सुनेचं नाटक आहे आज, आणि तिचं तेवढा नेटवर्किंग आणि नाटकात तर त्या म्हणजे मला आठवतं की एखाद्या ती नसलेल्या एखाद्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग असेल तर ती आवर्जून फोन करून सांगायची सगळ्यांना त्या ग्रुपमधल्या, अगदी इन्क्लुडिंग बॅकस्टेज, की शुभेच्छा, बेस्ट लक, मस्त होऊन जाऊ दे असं. सो ती नाचलीच असती डोक्यावर. आपण ताई तुमच्याकडे बहिणीचं आज पूर्ण एकंदरीत हे त्या निमित्ताने तुमच्याकडे आम्ही आलोय. तर बहिणी लहान बहिणी जी असते ना तिच्याविषयी मोठ्या बहिणीला खूप असं एक काळजी असते. तिचं लग्न होतं कारण तिने सगळं तिला पॅम्परिंग केलेलं असतं, सांभाळलेलं असतं, तिला लहानाचं मोठं होताना पाहिलेलं असतं. आत्ता 2 वर्षानंतर तिचा संसार छान सुरू आहे, त्यांच्या दोघांचं जे काम सुरू आहे ते एक असतं ना बहिणीला, आता आपण इथून रिलॅक्स आहोत. आई नंतर असं म्हणतात मोठी बहीण ही आईच असते. काय सांग? काही नाही, जसं तुम्ही म्हणालात तसं की माझ्यात आणि तिच्यात 10 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे बरोबर मी जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा ती पहिलीत गेली आहे. त्याच्यामुळे ते एक फर्स्ट डॉटर फिलिंग असतं ना. म्हणजे माझा नवरा नेहमी म्हणतो माझ्या मुलीला की अमू मावशी तिची पहिली मुलगी आहे, आणि ते तसंच तेच फिलिंग आहे. आणि यू सेड इट की ते पॅम्परिंग झाल्यानंतर म्हणजे मला तिचं कौतुक ह्याचं वाटतं की आम्ही
माझी शाळा, आमची शाळा परांजपे विद्यालय, कॉलेज साठे कॉलेज, तर तिने ना एक स्वप्न बघितलं